नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनेलवरती ज्यांची PSI पदी नियुक्ती झाली असे सुनील भाऊ दुकळे यांची मुलाखत घेणार आहे। तर कशा पद्धतीने त्यांचा जीवन प्रवास राहिला आहे, कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास करून अहोरात्र मेहनत घेऊन आज ह्या यशाच्या शिखरावरती पाऊल ठेवलेलं आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण। नमस्कार। नमस्कार, तुमचा परिचय द्या मला अगोदर। नमस्कार, मी सुनील दादा दुकळे। मी मूळचा राहणारा सोंडी जळगाव आणि सध्या माझा हल्ली मुक्काम मनमाड येथे आहे। अच्छा, साधारणतः तुम्ही आता ह्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली। हो। आज ज्या यशाच्या शिखरावरती तुम्ही म्हणजे जी उंची गाठलेली आहे, कारण सर्वसाधारण माणसाला हे फील्ड अचीव होत नाहीये। कारण आज ही कॅटेगरी जर बघितली तर आज मनमाडमध्येच म्हणायचं तर शेकडोच्या पुढे लोक आज अभ्यास करीत असतील, पण याच्यामध्ये 3 ते 4 विद्यार्थ्यांनी ही पदवी गाठलेली आहे। तर याची सुरुवात कधी झाली आपली अभ्यासाला? सर, मी सुरुवात 2021च्या दरम्यान केली, म्हणजे 20 आणि 21च्या दरम्यान केली होती। आणि तेव्हा माझं नुकतंच हे कंप्लीट झालं होतं, ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी म्हणजे माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पण झाला होता आणि मी एक्सटर्नल ग्रॅज्युएशन आर्ट्समध्ये केलेलं आहे। त्याच दरम्यान असं माझं निदर्शनात आलं का मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ना मॅक्झिमम असे जॉब नव्हते। जॉब करण्यासाठी मग एक फील्ड निवडली की ती स्पर्धा परीक्षा क्षेत्राचा आपण अभ्यास करू। तर 2021मध्ये साधारणतः अभ्यास चालू करत असताना मला पहिल्या प्रयत्नात अपयश आलं। म्हणजे असं इंजिनिअरिंग साईडला कल होता। हां, पण नोकरी त्या मापाची मिळाल्या न मुळे पुढं MPSC मार्फत अभ्यास करण्याचं ठरवलं। हो। आणि साधारणतः हे कितव्या प्रयत्नामध्ये तुम्हाला सक्सेस मिळालं? हा माझा म्हणजे मी ऑलरेडी 2 परीक्षा दिल्या होत्या, हा माझा 3रा प्रयत्न होता। म्हणजे 3रा प्रयत्न तुम्ही केला आणि 3ऱ्या प्रयत्नामध्ये तुम्हाला PSI पदापर्यंत जाण्यामध्ये यश मिळालं। म्हणजे साधारणतः दिवसाला किती घंटे तुम्ही अभ्यास करत असाल? म्हणजे असं फ्लक्च्युएट होतं। ॲव्हरेजली साधारणतः विचार जर केला तर आपण 8 ते 9 घंटे किंवा 7 ते 8 घंटे या दरम्यान आपण म्हणू शकतो। म्हणजे बऱ्याच वेळेस कसं होतं, दिवसावर एखादा दिवस खूपच वाईट गेला तर 4-5 तास पण होतो, म्हणजे मूडवर डिपेंड असतं। पण ॲव्हरेजली 7 ते 8 ॲव्हरेजली जर काढलं वार्षिक तर 7 घंटे, 6.5-7 घंटे ॲव्हरेजली तुम्ही कन्सिस्टन्सीने अभ्यास केला। मग याच्यामध्ये तुम्ही लायब्ररीचा काही आधार घेतला का, घरून केलं हे सर्व? नाही सर, म्हणजे मुळात माझे घरचे वडील ग्रामसेवक आहे। ग्रामसेवक असल्यामुळं म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगल्यापैकी होती। तर वडील बोलले होते की तू पुणे किंवा मुंबईलाच जाऊ शकतो किंवा नाशिकला तरी जाऊ शकतो की अभ्यास कर, कारण इथं तसं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही मनमाडमध्ये। म्हटलं नाही, मी घरीच अभ्यास करतो, कारण मी फॉर्च्युनेट आहे का तेव्हा डिजिटल युगाला प्रारंभ झाला होता आणि तेव्हा यूट्यूब सारखं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अवेलेबल होता। आणि त्यामुळे मला जरी काही अडचणी आल्या तरी मी यूट्यूबच्या माध्यमातून सॉल्व्ह करून घेतल्या। आणि मी साधारणतः मनमाडमध्ये सार्वजनिक वाचनालय IUDP मध्ये, तर तिथे जायचो आणि 8 ते 8 तिथं चालतं रेग्युलर ते वाचनालय। तर त्या वाचनालयात मी रेग्युलर जायचो आणि त्या वाचनालयाची मोठी भूमिका आहे मी घडण्यात आज। अच्छा, म्हणजे कुठेही कोणाचाही आधार न घेता एक वाचनालयाचा आधार घेतला आणि जिथं तुम्ही कमी पडला तिथं यूट्यूबचा सोशल मीडियाचा आधार घेतला। म्हणजे जे क्वेश्चन तुम्हाला असतील त्याचा आन्सर शोधण्यामध्ये यूट्यूबचा खूप मोठा सहभाग पण आलेला आहे आणि वाचनालयाचा पण तुम्ही आधार घेतलेला आहे। काही प्रायव्हेट क्लासेस वगैरे? नाही सर, प्रायव्हेट क्लासेस तर मुळात म्हणजे आमचे 4 टप्पे असतात एक्झामिनेशनचे। पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा असते, त्यानंतर ग्राउंड आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो। तर त्याच दरम्यान आहे ना, पूर्व परीक्षेला तर मी विदाऊट कोणता क्लास लावला नाही। मुख्य परीक्षेला एक कायदा हा घटक असतो। कायदा घटक म्हणजे त्याच्यावरती IPC, CRPC, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, हे वेगवेगळे अधिनियम असतात जे आपण लहानपणापासून अभ्यासले नाही, ते आपल्यासाठी पूर्णपणे नवीन असतात। तर तो पर्टिक्युलर एक विषयाचा तेवढा मी क्लास लावला, बाकी कुठेही क्लास लावलेला नाही, ऑनलाईन क्लास लावला तो पण। म्हणजे साधारण माणसाला कायदा हा कळत नाही किंवा त्याच्या खोलात कोण जाण्याचा विचार करत नाही, पण तो विचार तुम्ही मूलभूत म्हणजे शिकून घेतला आणि प्रॅक्टिकली अंमलात आणला। मग याच्यासाठी समजा बरेचसे लोक तुम्हाला डिमोटिव्ह पण करत असतील का, होईल का नाही, करत का नाही, असं कधी झालंय का? नक्कीच सर, बऱ्याचशा वेळेस म्हणजे आपल्या ग्रामीण भागात अशी विचारसरणी असती की जो MPSC किंवा UPSCचा अभ्यास करणारा जो व्यक्ती असतो साधारणतः तो काहीतरी विशेष असतो
परंतु तो विषयच नसतो, तो सामान्यच असतो आणि तो सामान्य माणूस असतानाच तो घडत असतो. बरेच लोक म्हणतात की नाही यार आपल्याकडून नाही होऊ शकत, आपण तर सामान्य इकडचे, त्याच्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज आहे. मी असं म्हणेल तसं काहीच गरजेचं नाही. बरेच लोक बोलायचे किंवा असे भरपूर ते काय म्हणतात नाही का, समाजामध्ये असे लोक निगेटिव्हिटी पसरवतात की नाही तुमच्याकडून होणार नाही किंवा आपल्याला खच्चीकरण करतात. साधारण पूर्वपरीक्षा पास झाली तर आपल्याला म्हणतो नाही यार पूर्वपरीक्षा पास होणार आहे तर भरपूर हजारोमध्ये असतात, तू पूर्वपरीक्षा पास केली म्हणजे तू काय लय मोठं हे नाही केलं. परंतु पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, ग्राउंड आणि इंटरव्ह्यू ह्या सगळे टप्पा पार करून मी आज PSI आणि नक्कीच त्यांना आज उत्तर मिळालं असं. मी साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे नाही काहीतरी 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देत असतात. पूर्वपरीक्षा ही 4.5 ते 5 लाख मुलं देतात महाराष्ट्रामध्ये. पूर्वपरीक्षेमधून मुख्य परीक्षेस पात्र होणारे विद्यार्थी 10,000 आहे. 10 ते 12,000च्या ॲव्हरेजला असतं. म्हणजे साधारणतः 4.5 लाख जर लोक म्हटले हो तर किती टक्के सिलेक्शन असू शकतं? 4.5 लाखामध्ये 1% सुद्धा कमी सिलेक्शन असतं. 1% पूर्ण नसतो. म्हणजे थोडक्यात 4,500 लोक सिलेक्ट होऊ शकतात. हो 1% कमीच आहे. 600 आम्ही साधारणतः 4.5 लाखमधून आज 603 मुलं PSI झालेले. 1% पण सुद्धा कमी आहे. आणि हा जो अभ्यास तुम्ही केला किंवा जो अभ्यासक्रम असतो याच्यामध्ये आणि सर्वसाधारण आपलं जे जीवनमान आहे याच्यामध्ये काय विशेष फरक असतो? असा विशेष फरक म्हणजे असा जो अभ्यासक्रम असतो जो MPSCने डिझाईन केलेला आहे तो साधारणतः आपण 10वीपर्यंत शिकलेला अभ्यासक्रमच असतो. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, सायन्स, मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर्स हे विशेष म्हणजे असे काही अभ्यास विशेषच करावा लागतो. परंतु जो आपण रेग्युलर अभ्यासतो ना तोच विषय, तेच सर्व विषय असतात. विशेष असं काही दुसरं काही नाही. फक्त मुख्य परीक्षेला काहीच नाही, घाबरून जाण्यासारखं काय. फक्त मुख्य परीक्षेला एक कायदा नावाचा घटक होता जो की आता वगळण्यात आलाय. आता सध्या काही असा स्पेशल कॅटेगरी होती ती काढलेली. हो काढली. म्हणजे जे जनरल आहे, जे शिकून आपण इथपर्यंत आलो किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्याच बेसवरती पुढचा जो काही तुमचा अभ्यासक्रम असेल त्याच्यावरतीच आधारित असेल. हो ग्रॅज्युएशन बेसवर आर्ट्स साईडला जे मुलं जातात ना साधारणतः त्यांनी आर्ट्सला ग्रॅज्युएशन करताना जेवढा पण अभ्यास केलाय तेवढाच सब्जेक्ट ओव्हरलॅपिंग असते. फक्त प्रॉब्लेम येतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा कोणती पण इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलाची, कारण त्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये कला शाखेतले घटक अभ्यासलेले नसतात. हां बरोबर आहे. म्हणजे साधारणतः कॉमर्स असेल किंवा इंजिनिअरिंग फील्ड असेल, सायन्स असेल याचा आणि MPSCचा थोडासा डिफरन्स येऊ शकतो. जो कला शाखेमधून गेलेला आहे त्यानं तो अभ्यासक्रम अभ्यासला आहे, त्याच बेसवरती त्याला पुढं ते क्वेश्चन किंवा जे काही तुमची प्रश्नपत्रिका असेल त्याच्यावरती डिपेंड असते. याच्यामध्ये असे काही घटक तुम्हाला भेटले असतील आतापर्यंत तर हे शक्यच नाही व तुम्ही करू शकत नाही, त्यावेळेस काही डिमोटिवेशन वगैरे काही लाईफमध्ये? हो नक्कीच आलो होतं सर. जेव्हा मी पहिल्या प्रयत्नात अपयश जेव्हा आलो होतं मला, साधारणतः मी 3 का 4 मार्कांनी राहिलो होतो पहिली पूर्वपरीक्षा. त्या दरम्यान जो मॅथ रिझनिंग हा घटक होता, म्हणजे मॅथ रिझनिंग सारखा जो विषय होता तो त्याच्यामुळे मला अपयश आलं. आणि दुसरं म्हणजे अपयश आल्यानंतर बरेच असे आजूबाजूला व्यक्ती असतात की ते आपल्याला अजून डिमोटिवेट करतात. नाही काहींचा असा सल्ला आला असं का भाऊ मेकॅनिकल किंवा इंजिनिअरिंग झालेलं आहे तर जॉब पकडून घे, कशाला वेळ वाया, असे बरेच सल्ले आले. परंतु मी माझा जो निर्णय घेतला होता मी का मला स्पर्धा परीक्षेतून यश मिळवायचं आहे किंवा पोलीस बनायचं आहे तर मी तो पूर्ण केला. अच्छा, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉझिटिव्ह घटक कोण राहिले आपल्या जीवनामध्ये, इथपर्यंत सपोर्ट त्यांचा लाभलेला असेल? सपोर्ट तर सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात जो आई आणि वडिलांचा जो सपोर्ट असतो तो एक मोठा भाऊ आहे आणि आजूबाजूला असणारे लायब्ररीत असणारे मित्रमंडळीचा देखील खूप सपोर्ट होता माझ्या जीवनामध्ये. जेव्हा पण मला अपयश आलं त्यांनी मला पूर्णपणे साथ दिली, खंबीर उभे राहिले माझ्या पाठीमागे. त्याच दरम्यान यशाचे श्रेय आई वडील, परत मोठा भाऊ आणि मित्र, फॅमिलीने बी सपोर्ट केलेला प्रयत्न करत राहा. अपयश आलं तर कधी मला खचू दिलं नाही. अच्छा, म्हणजे निगेटिव्हिटी कधी दाखवली नाही? कधी दाखवली, पॉझिटिव्हलीच घेतलं. आणि याच्यामध्ये समजा सातत्य किंवा कन्सिस्टन्सी जे म्हणतो आपण, एखादी गोष्ट परत करत राहणे किंवा कंटिन्यू करत राहणे, असं वाटलं का तुम्हाला आपण कंटिन्यू केल्यामुळं आपल्याला हे यश लाभलेलं आहे याच्यामध्ये? सर बरेच मुलं अभ्यास करत असताना काय करतात की 1-2 घंटे 3 घंटे अभ्यास केला का मुलं कंटाळून जातात, म्हणजे धरसोड प्रवृत्ती असते मुलांची MPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात. परंतु ही धरसोड प्रवृत्ती आपल्याला पुढे जाऊन नडते आणि सातत्यपूर्ण जर अभ्यास केला
तर एक ना एक दिवस यश नक्कीच मिळतं हे मी स्वतःवरून बघितलं. मी पण अनेक जणांच्या यशाच्या गाथा ऐकल्या होत्या की नाही आम्ही सातत्यपूर्ण अभ्यास केला, आम्ही असं केलं तसं केलं. जेव्हा अपयश येतं तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या खोट्या वाटतात का नाही ते खोटं सांगताय. परंतु जेव्हा अपयश आल्यानंतर मी जो सातत्यपूर्ण अभ्यास केला काही 1 वर्षभर मी सातत्यपूर्ण अभ्यास केला त्याचं नक्कीच फळ आज मला मिळालेलं आहे. आणि कोणाचं मोटिवेशन लाभलेलं आहे का? समजा PSI बनायचं हे एक दिवस तुम्ही ठरवलं असेल का नाही मी पण इथपर्यंत जाऊ शकतो की मला करायचंय, तर असं कोणाचं काही श्रेय आहे का ज्यांची प्रतिमा किंवा ज्यांचा कारभार बघून वाटलं का नाही मी यांच्यासारखं बनू शकतो? नक्कीच सर. जेव्हा 10वीपर्यंत शाळेत होतो, छत्रणी इंग्लिश स्कूलला होतो, त्या दरम्यान आमच्या छत्रणी इंग्लिश स्कूलच्या समोर DYSP कार्यालय, DYSP कार्यालय तिथं एक DYSP होते माननीय राहुल खाडे सर. बरोबर. तर त्याच दरम्यान माझी तिथं एक भेट झाली होती स्टेडियमवर असताना. तर त्या भेटीमध्ये आमचं संभाषण झालं. तर त्यांनी खूप मोटिवेट केलं किंवा त्यांच्या आजूबाजूला जो ऑरा आहे तो मला फील झाला की नाही आपण पण असंच बनवू. मग ते DYSP राज्यसेवा अंतर्गत होती. मी सुरुवात त्याच्यापासूनच केली होती. परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षा देखील मला अपयश आलं होतं. त्यामुळे मी PSI कडे वळलो. तर एक होते की त्यांनी तेव्हापासून मला खाडे सर ज्यावेळेस मनमाडला इथं होते तर म्हणजे त्यांचं मोटिवेशन म्हणा किंवा त्यांना बघून एक फिलिंग आली का नाही मी पण असं पोलीस अधिकारी बनू शकतो आणि कुठेतरी तिथून एक प्रेरणा मिळाली. तिथं प्रेरणा मिळाली. अच्छा. नक्कीच आपल्या पुढील वाटचालीला आमच्या चॅनलकडून मित्रमंडळाकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि जे नवीन मुलं आहे MPSC UPSC करतात त्यांच्यासाठी तुम्ही आता एक सक्सेसफुल PSI म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल तर काय संदेश देऊन जाल आमच्या चॅनलवरती? नक्कीच सर. जे पण मुलं सध्या आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे तर त्यांनी छोट्याशा अपयशामध्ये खचून जाऊ नका. अभ्यास करत राहा, यश हे नक्की मिळेल. आणि MPSC करत असताना आपल्याला वेळ हा लागतोच. समाजाचं दडपण येऊ देऊ नका. घरची आपल्यासोबत कायम असतात. एक ना एक दिवस तुमचा हा नक्कीच असणार आहे. यश तुम्हाला नक्कीच मिळणार. त्याचप्रमाणे अहिल्या ॲग्रोमार्फत देवचंद बिडकर सरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीसाठी. आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून एकदा परत धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला सुनील भाऊ दुकळे यांची मुलाखत? नक्कीच यामधून तुम्ही चांगली प्रेरणा घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कशा पद्धतीने त्यांनी 3 टर्म 2 टर्ममध्ये अभ्यास करून अपयश आले तरी यशाच्या शिखरावरती पाऊल ठेवलेलं आहे. नक्कीच त्यांची मुलाखत तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.